लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव समितीने मोठ्या उत्साहात विडूळ येथे साजरी केली। या प्रसंगी सकाळी माजी आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते ध्वजारोहण व थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये माजी आमदार नामदेवराव ससाने व तालुक्यातील समाजसेवकांनी आपले विचार व्यक्त केले। या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते। त्यानंतर सायंकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी ठाणेदार उमरखेड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार नामदेवराव ससाने तथा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित समाज बांधव, महिला मंडळी आणि बालक बालिका आणि ते कशा प्रकारे होते त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी केलं। आपण या महामानवांची जयंती कशाकरता साजरी करतो तर या महामानवांचे विचार आपल्या पाल्यांमध्ये रुजावे, आपल्या समाजामध्ये रुजावे आणि त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्या समाजाचं मार्गक्रमण व्हावं, आपल्या मुलांनी आपल्या पाल्याने त्याच पावलावर पाऊल ठेवून समोर चालावं याकरिता आपण या महामानवांच्या आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो। अण्णाभाऊ साठे यांचं जे संपूर्ण जीवन आहे ते सगळं संपूर्ण जीवन अतिशय संघर्षमय गेलं। इथं सांगितलं मधुकरचे काळमंडळींनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की अण्णाभाऊ साठेंचं जीवन कशा प्रकारे संघर्षमय झालं, त्यांनी कशा प्रकारे संघर्ष भोगला। पण अशा प्रकारचा संघर्ष भोगल्याच्या नंतर सुद्धा या माणसानं आपला जो आत्मविश्वास आणि स्वाभिमान हा त्यांनी सोडला नाही। त्यांनी कष्ट खूप केले। वाटेगाववरून मुंबईपर्यंत पायी प्रवास केला। पायी प्रवास केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या वाड्याला पोटाची कळगी भरण्यासाठी त्यांच्या वाड्याचे काम आलं। त्यांनी भोजनाखान्यामध्ये काम केलं, रात्रंदिवस काम केलं। त्या कामाच्या मोबदल्यात 2 टाइमची रोटी सुद्धा त्या ठिकाणी मिळत नव्हती। पण हे सगळं करत असताना या माणसाने काम तर केलंच, पण काम करत असताना आपला आत्मविश्वास त्या माणसाने त्या ठिकाणी गमावला नाही। पण आपला हा आत्मविश्वास आपल्या समाजाला लावा, आपला समाज या आत्मविश्वासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडावा याकरिता त्यांनी आपलं जे साहित्य होतं त्या साहित्याच्या रूपात त्यांनी आपलं सगळं पूर्ण विचार त्यांनी त्या ठिकाणी नमूद केले। आपले सगळे विचार त्यांनी मांडले आणि हे नुसते विचार मांडत असताना त्यांचे विचार सगळे क्रांतिकारी विचार होते। हे त्यांचे सगळे विचार मांडत असताना त्यांनी अतिशय क्रांतिकारी फकीरा ही सत्य कथेवर आधारित त्यांनी पूर्ण कादंबरी लिहिली आणि ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केली। साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला समाजाला अजून जवळपास 10 वर्ष लागतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला समजलं नाही, त्याचं जीवनचरित्र सांगत असताना खूप काही बोलण्यासारखं आहे। जग बदल घालून गाव सांगून गेला मला अभिमानाव अशी साहित्यातून आपल्या कला साहित्यातून जगात समाजाचं समाज प्रबोधन करणारे साहित्यिक त्यांची जयंती आज आपण या ठिकाणी आपल्या विडूळ नगरीमध्ये आनंदामध्ये साजरी करत आहोत। आणि या जयंतीनिमित्त सर्वांनीच आपल्या बरोबर त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। अजूनही काही वेळा या ठिकाणी बोलणार आहे। मी आपला अधिक वेळ न घेता माझं मनोमन त्या ठिकाणी